मग माझ्या वडिलांनी संपूर्ण प्रभागामध्ये लोकांसाठीच समर्पण केलं आणि मग त्यांची प्रेरणा घेत घेत मी विद्यार्थी जीवनात आबाविपचं काम केलं. पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवला की ही 22 वर्षाची तरुणी आहे, ही जेनझी आहे आणि आजचा जेनझी हा देशाचा भक्त आहे. राष्ट्रप्रथम भावना त्याच्यामध्ये आहे आणि युवकांनी पुढे आलं पाहिजे. हे भारतीय जनता पक्षाचे विचार आहेत. त्यामुळे माझ्यावरती पक्षाने विश्वास व्यक्त केला आणि ही जी संधी त्यांनी मला दिली ती सार्थक माझे प्रभागातील नक्कीच कुटुंब करेल आणि त्या संधीचं सोनं मी करेल. पण मला अशी कोणती अपेक्षा नव्हती कधी. हे अचानकच झालं जे काही झालं ते. पण मी तयार होते या सगळ्या गोष्टींसाठी खरं सांगायचं तर. या पुणे शहरात पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. मग वाहतुकीची समस्या असतात, पाण्याची समस्या असतात, नदीचा विषय असू द्यात, प्रदूषणाचा विषय असू द्यात, असे मोठी यादी आणि अर्थात ते सगळे सोडवू असा सगळेच राजकीय पक्ष म्हणतात. पण आता जर बघितलं तर पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती. केंद्रात पण भारतीय जनता पक्षाची सत्ता, राज्यात पण त्यांची सत्ता, म्हणजे मधला काही कालावधी सोडला तर त्याच्यामुळे ट्रिपल इंजिन सरकार हे आवश्यक असतं आणि म्हणून लोकांनी इथे हे झालं. असं असताना पुणेकर फारसे समाधानी नाहीत. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहेत्रे आणि आपण पाहत आहात महासंग्राम 2026. मंडई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकी दरम्यान काही चेहरे हे लक्षवेधी ठरतात, काही लढती या लक्षवेधी ठरतात. आणि अशाच लक्षवेधी चेहऱ्यांपैकी एक लक्षवेधी चेहरा जो पुण्यातला आहे तो म्हणजे वय वर्ष 22 असलेली एक तरुणी, अर्थात एक विद्यार्थिनी, जी थेट कॉलेजातून म्हणजे आपलं दप्तर घरी ठेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि ती आता माझ्यासोबत आहे. नाव तिचं सई थोपटे. प्रभाग क्रमांक 36 मधून महापालिकेची निवडणूक लढतात. सई, आपलं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. खरं तर पुण्यामध्ये आत्ता हजारोंच्या संख्येने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हो. सगळ्या पक्षांनी दिले, त्यामध्ये काही अपक्ष देखील आहेत. या सगळ्यांमध्ये आम्ही तुम्हाला आमंत्रित केलंय. त्याचं कारण असं आहे की मी ज्याचा उल्लेख आता केला की सर्वात कमी वयाची उमेदवार आणि जे आता शिक्षण घेते, शिक्षण घेत असताना या निवडणुकीच्या किंवा निवडणूक नावाच्या परीक्षेला सामोरं जाते. कशी तू इकडे वळलीस याची सुरुवातीला पार्श्वभूमी सांग आणि नंतर मग आपण या सगळ्या चर्चेला किंवा या गप्पांना सुरुवात करूयात. नक्कीच. मला वाटतं की मी सर्वात तरुण उमेदवार आहे आणि माझी सुरुवात खरं तर सांगायला गेलं तर मी अगदी वयाच्या 17व्या वर्षीपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं. बरं. आणि मग 5 वर्ष झाले. म्हणजे तो जो अनुभव मला आला, त्या अनुभवातून मला कळत गेलं की समाजकाम काय असतं, समस्या कशा समजून घ्यायच्या असतात, लोकांपर्यंत पोहोचायचं कसं असतं. आता अर्थात विद्यार्थी जीवनात, विद्यार्थी चळवळीत मी काम केलेलं आहे. मग विद्यार्थी जीवनात बरेचसे आंदोलन, उपक्रम, उपाययोजना, कार्यक्रम राबवावे लागतात. तर ह्याच्यामध्ये माझा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. म्हणून माझ्यासाठी ह्या गोष्टी नवीन नाहीयेत. अनुभव आहे माझ्याकडे आणि अनुभव येणाऱ्या काळामध्ये अजून मला घ्यायचा आहे. पण मला आवर्जून असं सांगायचंय की माझे वडील प्रशांत थोपटे हे बालपणापासून संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत. म्हणजे अगदी वयाच्या 7व्या वर्षीपासून ते संघाच्या शाखेत जातात आणि ते संघाचे द्वितीय वर्ष शिक्षक. मग ह्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी आभाविपचं काम सुरू केलं. आणि ही जी माझी विद्यार्थी जीवनामध्ये मी ही कामगिरी सुरू केली, तेव्हा माझे वडिलांनी आधार फाउंडेशनची स्थापना केली. तर आधार फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणजे अगदी जेव्हा आमच्या प्रभागामध्ये 2019 साली सप्टेंबर महिन्याच्या 25 तारखेला पूर आला होता. हो. तर त्या पुरामध्ये बऱ्याचशा लोकांना अडचणी झाल्या. सेवावस्ती भाग असेल, बंगलो विभाग असेल. तर वडिलांनी तेव्हापासून त्यांचं कार्य प्रभागामध्ये सुरू केलं. बरं. त्याआधी त्यांचं कार्य सुरूच होतं. तर मग लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत जेवण जाणं, अन्नधान्य वाटप असेल. त्यानंतर अगदी आपल्याला समजलं की कोविड काळच त्यानंतर सुरू झाला आणि मग लोकांना इकॉनॉमिक जी आपली सायकल आहे, त्याला कुठेतरी फुल स्टॉप थोडासा असा लागला गेला. पण आमच्या प्रभागामध्ये सगळ्याच प्रकारचे लोक आहेत. सगळ्या समाजाचा समावेश आहे. सेवावस्ती असेल, बंगलो असेल, सोसायटी असेल. सगळ्यांना या अडचणी सामोरी जाव्या लागल्या. मग माझ्या वडिलांनी अन्न वाटप केलं, धान्य वाटप केलं. घरोघरी डेली इसेन्शियल वस्तू पोहोचवल्या गेल्या. लोकांना काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही हा प्रयत्न केला. सॅनिटायझर, मास्क वाटप. पण त्यानंतर मग हळू समाजकार्यात
अजून आपण पकड धरली आणि आधार फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या काही शासकीय योजना असतील त्या सुरू केल्या. आपलं ऑफिस आपण स्थापन केलं, त्याचं उद्घाटन केलं 2021 मध्ये. मग माझ्या वडिलांनी संपूर्ण प्रभागामध्ये लोकांसाठीच समर्पण केलं आणि मग त्यांची प्रेरणा घेत मी विद्यार्थी जीवनात अभाविपचं काम केलं. आणि मग आता निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. त्याच्यामध्ये महिलेचं आरक्षण पडलं प्रभाग क्रमांक 36 मध्ये. मग वडिलांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केला. पक्षाचे जे माझे मार्गदर्शक आहेत, माधुरीताई असतील, बाबा शेठ मिसाळ असतील, ह्यांनी माझ्या पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवला, की ही 22 वर्षाची तरुणी आहे, ही जेन-झी आहे आणि आजचा जेन-झी हा देशाचा भक्त आहे. राष्ट्रप्रथम भावना त्याच्यामध्ये आहे आणि युवकांनी पुढे आलं पाहिजे. हे भारतीय जनता पक्षाचे विचार आहेत. त्यामुळे माझ्यावरती पक्षाने विश्वास व्यक्त केला आणि ही जी संधी त्यांनी मला दिली, ती सार्थक माझे प्रभागातील नक्कीच कुटुंब करेल आणि त्या संधीचं सोनं मी करेल. आता तू तसं बॅकग्राऊंड सांगितलं आणि तुझं शिक्षण देखील चांगलं आहे. म्हणजे हो. खरं तर आपण अलीकडे म्हणतो की चांगल्या सुशिक्षित लोकांनी राजकारणात यायला पाहिजे आणि म्हणजे खरोखर सुधारणा घडवायची असेल, परिवर्तन घडवायचं असेल तर. आणि तुझ्या बाबतीत ते आहे की तुझं BBA मध्ये शिक्षण झालं, हो. त्यानंतर आता तू आता MBA करते. MBA करते. कुठनं MBA करते आणि मी काय तुझी ब्रांच आहे काय? मी सिम्बायसिस कॉलेजमधून MBA करतेय. बरं. या अगोदर मी गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधून हं. BBA इन इंटरनॅशनल बिझनेसची डिग्री कंप्लीट बरं. केली आणि आता मी शिक्षण घेत बरं. सगळाच प्रभागही सांभाळणार आहे. बरं. म्हणजे व्यवस्थापन शास्त्रामध्ये सई MBA करते आणि ती सिम्बायसिस मधनं. हे लक्षात घ्या की जागतिक पातळीवरती नामांकित असलेली संस्था आहे. तिथे ती आता MBA करते आणि MBA कदाचित सुरू असताना तुला आता सुट्टी घेऊन तू या निवडणुकीत अ, हो. उतरली आहेस. तुला हे कधी कळलं की म्हणजे खरं सांगायचं तर ठीक आहे, सामाजिक कार्य तुझ्या वडिलांचं होतं. पण आपल्याला निवडणुकीच्या राजकारणात जायचंय, हे नेमकं कधी ठरलं किंवा तशी संधी जी आता चालून आली किंवा तुला उमेदवारी मिळाली, ही सगळी प्रक्रिया काय होती? खरं सांगायचं झालं तर मी वडिलांची माझ्या तयारी होती. तर त्यांच्यासाठी मला नक्कीच काम करायचं होतं. बरं. माझे वडीलच माझ्यासाठी प्रेरणा आहेत. ते माझे सर्वस्वच आहेत. हं. तर त्यांच्यासाठी मी म्हणजे प्रभाग फिरायला सुरुवात केली होती. म्हणजे अगदी प्रभागाचं जर तुम्हाला काम करायचं असेल, तर तुम्हाला नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. स्वतःहून पोहोचलं पाहिजे. तर त्यासाठी मी सोसायटी भागामध्ये असेल, सेवावस्ती भागांमध्ये असेल, बंगलो विभागामध्ये असेल, नागरिकांपर्यंत पोहोचून चेअरमन, ते सोसायटीचे प्रमुख असतील, हं. त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, त्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला. अगदी एक पेपर फॉर्म घेऊन मी तिथे जाऊन पाणी, कचरा, वीज, औषध फवारणी हे असा फॉर्म घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याची नोंद घेतली आणि 2 दिवसामध्ये सोडवायचा प्रयत्न केला. बरं. तर मग हे असं मी पोहचत होते आणि वडिलांसाठीच काम करत होते. पण त्यानंतर जेव्हा आरक्षण पडलं, हं. त्यानंतर विचार झाला आणि माझ्या घरच्यांना माहितीच होतं, की मी कार्यकर्ती आहे, मी समाजकाम केलेलं आहे. तर त्यांनी तो बॅटन जो आहे, तो माझ्याकडे पास केला. मग अशी मी ह्याच्यामध्ये आले. आणि महत्वाचं म्हणजे की रेडीमेड नाही, तर तू स्वतः चळवळीत काम करते आणि तुझ्यामध्ये त्या क्षमता आहेत असं तुझ्या घरच्यांना आणि तुझ्या पक्षाला किंवा जे कोणी तुला उमेदवारी देण्यासाठी म्हणून जे कोणी प्रयत्नशील होते, ज्यांची इच्छा होती त्यांच्याकडे निश्चितपणे होते. पण आपण आता अलीकडच्या काळात बघत असताना राजकारण हे खूप गलिच्छ झालं असं म्हणतो. राजकारणात काही राम राहिला नाही असं म्हणतो. रोज दिवसागणिक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येतात. कुठे गुंडगिरी, गुन्हेगार हे सगळं चिखलफेक सगळी सुरू असते. असं असताना तुला का या मार्गाला जावंसं वाटलं? मला असं वाटतं, की निश्चितच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कसं आहे, की जे राजकारणामध्ये जे दुर्बल राहिले त्यांचा काही म्हणजे नाहीये. पण जे सक्षम असून सक्रियता दाखवू शकले नाही. हं. म्हणून आजचा जो युवक आहे, तो राजकारणाकडनं तोंड फेरतो, त्याला इग्नोर करतो. हं. पण मला हीच स्थिती बदलायची आहे. म्हणून मला ग्राउंडवरती उतरायचंय आणि समाजासाठी काम करायचंय. परिवर्तन घडवायचं असेल, तर नवीन विचार समोर आले पाहिजेत. देशाचा युवक हा खरं तर आजचा नागरिकच आहे. देशाचं भविष्य म्हणतो. आजचा युवक हा आजचाच नागरिक आहे. तर ते नागरिकत्व मला पार पाडायचंय. मला माझ्या लोकांसाठी काम करायचंय आणि मला नवीन विचार घेऊन त्यांच्यासमोर यायचंय. तर बरं. त्यासाठी मला प्रयत्न करायचा. बरं. पण यामध्ये अनिश्चितता आणि अस्थिरताही तितकीच असते.
म्हणजे आपण आजही बघतो आहोत की वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते जे आहेत तर त्यांना कुठे उमेदवारी मिळत नाही. काल परवा किंवा 3-4 दिवसात आपण काय काय पाहिलं, कुणी रडतंय, कुणी भांडतंय. असे देखील अनुभव येत असतात. काही लोक म्हणतात आम्ही आयुष्यभर सतरंज्या उचलायच्यात का? असाही भाग असतो. आणि अशा वेळी मग करिअर पाथ म्हणून म्हणजे कारण काय की छानपैकी एम-बी-ए करायचं सिम्बायोसिस सारख्या संस्थेतनं आणि मल्टीनॅशनलमध्ये कंपनीमध्ये चांगली 5 आकडी पगाराची नोकरी पकडायची. स्थिरतेकडे जाणारा सगळा भविष्य काय आहे, घेऊन जाणारं भविष्य काय आहे किंवा वर्तमान आहे. ते सोडून या अनिश्चिततेच्या, अस्थिरतेच्या जगामध्ये का यायचं? मला लोकांसाठी काम करायचंय. अगदीच की प्रत्येकाला अपेक्षा असती, प्रत्येकच कामगिरी करत असतात. हं, हं. प्रत्येक जणांचीच एक अपेक्षा असते, की त्यांनाही समाजकाम करायचं असतं. हं. पण मला अशी कोणती अपेक्षा नव्हती कधी. बरं. हे अचानकच झालं जे काही झालं ते. पण मी तयार होते या सगळ्या गोष्टींसाठी, खरं सांगायचं तर. आता ज्याचा त्याच्या म्हणजे कामगिरीचा भाग असतो, तर ते होतच राहतं मला वाटतं. पण जरी माझ्यासोबत असं झालं असतं, हं. तरी मी समाजकाम सुरूच ठेवलं असतं. कारण ह्याच्या आधीही मी करत होते आणि आताही मी करणार आहे. आणि आता तर ताकदीने करणार आहे. आणि म्हणून हेच मला वाटतं, की हेच इन्स्पिरेशन, हेच मोटिव्हेशन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. जसं तू म्हटले, की घरातच प्रेरणास्थान आहे. म्हणजे वडील काम करायचे, सामाजिक काम करायचे. आता प्रभागाचा म्हणून विचार करत असताना आपण खूप मोठं नको बोलायला, की पण एकूण प्रभागाचे असे कुठले प्रश्न आहेत, की जे आपण आवर्जून सोडवावेत किंवा प्राधान्यक्रमाने सोडवावेत असं तुला वाटतं? जे घेऊन तू या तुझ्या मतदारांसमोर जाते, त्यांना म्हणते, की हे प्रश्न आहेत, हे मी सोडवणार आहे आश्वासन कर. शेवटी काय, की तुम्हाला का निवडून द्यायचं? हा प्रश्न ज्यावेळेस लोक विचारतील, तेव्हा त्याची काय उत्तरं तुझ्याकडे आहेत? मी जेव्हा हा सर्व्हे करत होते, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं लोकांपर्यंत पोहोचून, हं, हं, हं. तर आता बराच मोठा प्रभाग आहे. प्रभाग क्रमांक 36 सहकार नगर पद्मावती. त्याच्यामध्ये सहकार नगर 2 असेल, वाळवेकर नगर असेल, पद्मावती असेल, तळजाई असेल, संभाजीनगर असेल. अशा मोठ्या-मोठ्या भागाचा मिळून एक असा आमचा हा प्रभाग आहे. हं, तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. हं. आता आपल्या खालच्या म्हणजे सहकार नगर 2 मध्ये पाहायला गेलं, तर लाईटची जी समस्या आहे त्यांना जास्त अनुभवायला मिळते, की लाईट जाते. तर त्याला एक प्राधान्य दिलं पाहिजे, की कसं होतं, की काही वेळी रिडेव्हलपमेंट होत असतं. कारण आता आमचा प्रभाग विकसित हं, होतोय, हं, व्हायला लागलेला आहे. हं, आणि मग हे रिडेव्हलपमेंट होत असताना ह्या जे लाईटचा ट्रान्समीटरचा लोड आहे, हं. तो रिडेव्हलपमेंटच्या साइटवरून एखाद्या सोसायटीमध्ये जातो. बरं. त्याची लाईट कट होते. मग त्याचं थोडंसं डिस्टर्बन्स नागरिकांना हं, होतं. परत मग म्हणजे सगळ्याच प्रभागातल्या भागांचं बोलते मी. हं, स्ट्रीट डॉगची एक समस्या अनुभवते, हं, की जी भटकी कुत्री आहेत, त्यांना मेडिकेशन केलं पाहिजेल आपण. हं, म्हणजे जे येणारे-जाणारे नागरिक असतात, काही महिला असतात, त्यांच्या हं, मुलांना शाळेत सोडवायला जातात. वरिष्ठ नागरिक वॉकिंगसाठी येत असतात. ते भटके कुत्रे जीव घेणं हल्ला त्यांच्यावरती करतात. हं, त्यांचं मेडिकेशन झालं पाहिजे. एक न्यूट्रल सोल्युशन आपण काढलं पाहिजे. जर अगदीच काही वर्स्ट केस असेल, तर त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये मूव्ह केलं पाहिजे. हं, आणि आता तळजाईमध्ये आपण बघतो, तळजाई एक मोठे आपले म्हणजे एन्व्हायर्नमेंटल प्रिझर्वेशन आपण केलेलं आहे. हं, तर तिथे बाहेरून बऱ्याच चुकीच्या घटना घडत असतात. नागरिकांना अगदी कम्फर्ट नाही वाटत तिथे जात असताना, चालत असताना. कधी-कधी मलाही अनकम्फर्टेबल होतं. मग इथे पेट्रोलिंग झालं पाहिजे. हं, हं. जे बाहेरून येऊन इथे तळजाईमध्ये चुकीच्या गोष्टी करतात, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, असं मला वाटतं. हे जे ब्लॅक स्पॉट्स आहेत, हे ब्लॅक स्पॉट्स जिथे अंमली पदार्थांचं सेवन होतं. तर हे बंद झालं पाहिजे कारण हे जे परिणाम आहेत, ते युवकांवरती होणार आहेत, लहान मुलांवरती होणार आहेत. बरं. तर हे जे ब्लॅक स्पॉट्स आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये मला बंद करायचे. कचरा व्यवस्थापनचं म्हणायला झालं तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे, जी कन्सिस्टन्सी मेंटेन केली पाहिजे. म्हणजेच आता आपण बघतोय, की सफाईचे जे कर्मचारी आहेत, ते डे एंड नाईट दोन्ही वेळी सफाईची त्यांची जी जबाबदारी आहे, ती निकटपणे पार पाडत असतात. पण जो राडा-रोडा उचलला गेला पाहिजे, तर तोही झाला पाहिजे. मला असं वाटतं, की कोणाला वेट नाही करायला पाहिजे, की वेगवेगळ्या वितरण करून हं. वेस्टचं. तर एकदाच ते जे काही आहे ते एकदाच एकत्र झालं पाहिजे. म्हणून ते कचरा व्यवस्थापनासाठी आपण प्रयत्न करणारच आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 300 व्हेइकल्स अशा मिळणार आहेत, इलेक्ट्रिक व्हेइकल्स, जे ह्या वेस्टच्या असणार आहेत, ज्या प्रत्येक रूटमधून फिरणार आहेत.
आणि आता अगदी सांगायचं झालं तर आपलं मेट्रो स्टेशन आहे अगदी जवळच स्वारगेट. तर तिथे म्हणजे अगदी नागरिकांना सेल्फ सफिशियंट झालेत ते, की ते तिथे जाऊ शकतात आणि अगदी पुण्याच्या कोणत्याही विस्तारित भागात ते प्रवास करू शकतात मेट्रोमुळे, अगदी अल्प दरामध्ये. आणि आता आपल्या प्रभागामध्ये पद्मावती आणि सिटी प्राईड येथे मेट्रो स्टेशन होणार आहे. तर नागरिकांसाठी मला ई बस, शटल बस सेवा सुरू करायची आहे, की ते अगदी एक वेळ, टाईम सेव्ह करून ते तिथपर्यंत पोहोचतील आणि त्यांचा प्रवास सुखाचा होईल. फीडर सेवा ज्याला तुम्ही म्हणता, की मेट्रो बरोबर, स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी. कारण बरोबर. कारण घरातनं बाहेर पडताना स्वतःचं वाहन काढावं लागतं अशी अवस्था आहे. पण एकूणच जसं तुमच्या या प्रभागातले प्रश्न आहेत तसे या पुणे शहरात पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. मग वाहतुकीची समस्या असतात, पाण्याची समस्या असतात, नदीचा विषय असू द्यात, प्रदूषणाचा विषय असू द्यात, असे मोठी यादी आणि अर्थात ते सगळे सोडवू असा सगळेच राजकीय पक्ष म्हणता येईल. पण आता जर बघितलं तर पुण्यामध्ये, पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती. अ, केंद्रात पण भारतीय जनता पक्षाचं सत्ता. राज्यात पण त्यांची सत्ता म्हणजे मधला काही कालावधी सोडला तर. त्याच्यामुळे ट्रिपल इंजिन सरकार हे आवश्यक असतं आणि म्हणून लोकांनी इथे हे झालं. असं असताना पुणेकर फारसे समाधानी नाहीत. पुणे शहरामध्ये जे काही प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत त्या बाबतीत आणि मग बोट अर्थातच सत्ताधाऱ्यांकडे दाखवलं जातं. याच्यावरती तुम्हाला कारण शेवटी तुम्ही राजकारणात उतरलात आणि जसं तुमच्या प्रभागाचे प्रश्न आहेत, ते शहराचे प्रश्न आहेत. तर याची देखील उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील किंवा हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर तुम्ही काय सांगाल पुणे शहराचा विकास म्हणून किंवा सत्ताधाऱ्यांनी काय काम केलं म्हणून या सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून द्यावं, ज्याचा भाग तुम्ही आहात? नाही, नक्कीच, की जेव्हा आपली सत्ता आली 2017 मध्ये भाजपाची सत्ता पुणे शहरामध्ये आली आणि अर्थातच आपले केंद्रीय मंत्री पण आहेत आणि आपले आमदार पण आपल्याच आहेत सगळे. तर पुणे शहराचं मला असं वाटतं, की प्रगतीकडे जाणारं हे पुणे शहर आहे. ही वास्ट सिटी आहे. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर पण म्हणलं जातं. लोक एज्युकेशनसाठी इकडे येतात. तर पुणे ही वास्ट सिटी आहे, ही डेव्हलपिंग सिटी आहे. तर पुण्यामध्ये खूप आधी अ, काम करायचं म्हणलं तर थोडंसं अवघड होतं. पण जेव्हा बी आली, तेव्हा अगदीच आपल्याला पाहायला गेलं, की आता वाहतूकची एकच व्यवस्था होती, हं, पी-एम-पी-एल हं, हं. किंवा एस-टीने ट्रॅव्हल करायचे लोकं. पण आता त्याचा विस्तार झाला, मेट्रो झाली. आज पुणे शहरामधून अगदी जवळपास म्हणजे सगळीकडेच त्याचा विस्तार झाला आणि मेट्रो कोपऱ्या-कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. हो. आज विद्यार्थ्यांना पण त्यांच्या कॉलेजपर्यंत अगदी टाईम सेव्ह करून ते जातात. जर इमर्जन्सीमध्ये आपल्याला कुठं जायचं असेल, तर आपण पहिला विचार एकच करतो, की मेट्रोने जाऊया. आम्ही पण त्या दिवशी प्रभागात प्रचार करत असताना आम्हाला खडकीला जायचं होतं. तर आम्ही 4ही उमेदवार मेट्रोचं तिकीट काढून मेट्रोने खडकीला गेलो. बरं. आणि हे मेट्रोचं झालं. परत आता मुळा-मुठाची जी नदी आहे, हं. बरेच वर्ष ते थांबवलं गेलं त्याचं सुशोभीकरण. पण बी-जे-पीचं जेव्हा सरकार आलं, तेव्हा हा जो प्रकल्प आहे, तो आता पुढे नेतायत. मुळा-मुठाचं सुशोभीकरण होतंय, पार पडतंय. परत ड्रेनेजची आपली जी समस्या आहे, त्याचं सुधारणीकरण होतंय. तर अशा सगळ्याच गोष्टी होतायत. आणि आपल्याला अशी अजून एक मुख्य समस्या जाणवत होती तेव्हाच्या काळामध्ये, की पाणी पुरवठा जो आहे, तो पुणे शहरामध्ये पोहचत नव्हता. प्रत्येक ठिकाणी 24 तास पाणी नव्हतं. पण जेव्हा बी आलं, तेव्हा 24 तास पाणीही आलं. तर मला असं वाटतं, की बी-जे-पीचं सरकार हेच एक ऑप्शन बरं. आहे आणि हेच बरं. खंबीरपणे पुणे शहराचा विकास करू शकतं. नाही तर पाणी अजून यायचंय म्हणजे 24/7 पाणी योजना हो, आहे, पण ती थोडीशी त्याला गती येणं आवश्यक आहे. आता तुम्ही परत निवडून गेल्यानंतर त्याला गती द्याल अशी आमची अपेक्षा आहे. पण ठीक आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की विकास होतोय आणि त्यावरती विश्वास नाही, ठेवून तुम्ही काम चालूच आहे. म्हणून विकास आणि होणारच. आणि त्या विकासाचा अ, म्हणजे भागीदार तुम्हाला व्हायचं त्या प्रक्रियेचा नक्कीच. भागीदार व्हायचं निश्चितपणे चांगली गोष्ट आहे. फक्त आता एक पुन्हा प्रश्न असा आहे, की या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये महिलांना संधी चांगल्या प्रकारे मिळते. त्यात तरुणीला संधी मिळाली आहे. केवळ ही संधी मिळते का अधिकार देखील मिळतात? तुमचं काय वाटतं? तुम्ही खरोखर एक त्रयस्थ म्हणूनही किंवा एक तरुणी म्हणून अ, एक सुशिक्षित तरुणी म्हणून या सगळ्या प्रक्रियेकडे, या व्यवस्थेकडे बघता. काय वाटतं तुम्हाला खरोखर म्हणजे महिलांना योग्य स्थान या सगळ्या प्रक्रियेमध्ये मिळतंय का? हो, हां. निश्चितच. आता बी-जे-पीचं सरकार आलंय. त्यांनी सांगितलंय, की महिलांचं आरक्षण आता वाढलेलं आहे. आणि मला सांगायचं आहे, की आमचा 36 प्रभाग जो आहे सहकार नगर हं. पद्मावती, पॅनलमध्ये 3 महिला आणि 1 पुरुष आहे. तर बरं. ही जो स्त्री शक्तीचा जागर आम्ही करणार आहोत आमच्या प्रभागामध्ये. हं. आणि
मला असंही सांगायचंय की हे जे महिला सुरक्षा असेल, महिला रोजगार असेल, ह्याच्यावरती आम्ही जास्त प्राधान्य देतोय. तर ह्या सगळ्या गोष्टीला मी संधी म्हणूनच बघते. आणि अधिकार म्हणायचा झाला तर आपल्या लोकांसाठी जर आपल्याला काहीतरी करायचं मिळतंय, एक संधी मिळतेय, तर तो अधिकार आपण निश्चितपणे चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे. तर तो अधिकार मला वापरायचा आहे आणि ह्या संधीचं सोनं मला माझ्या लोकांसाठी करायचं. तुमच्या प्रभागामध्ये आता विचार करताना तुमच्या विरोधामध्ये किंवा जे काही प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, अ, ते पण मोठे तगडे उमेदवार आहेत. हो. तर तुम्हाला काय वाटतं की कितपत ही लढाई कारण पूर्वी असं काही दिवसांपूर्वी असं बोललं जायचं की पुण्यात एकतर्फी भाजपा निवडून येणार. हं. आता तुम्ही भाजपाचे उमेदवार आहात, पण तुमच्या प्रभागापुरता जरी विचार केला तरी एकतर्फी ही लढाई निश्चितच नाहीये. तर काय साधारणपणे आव्हान आहेत या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून? मला असं वाटतं, की निश्चितपणे भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळे आपला प्रभाग असो किंवा पुणे शहर असो, तो नक्कीच विकासाकडे गेलेला आहे. हं. आणि या अगोदर पण जेव्हा 2017 मध्ये निवडणुका झाल्या, हं. तेव्हा आमच्या प्रभागामध्ये 2 भाजपचे उमेदवार आले होते. तर विकसित होतच होता त्यांच्याकडून. पण आता आम्हाला विकासाचं नवीन मॉडेल करायचंय. आणि मला लोकांसाठी आम्हाला आमच्या पॅनलचं ठरलंय, की सब चलेंगे, साथ चलेंगे या धोरणावरती चालायचंय. एक विचार घेऊन चालायचंय. राष्ट्रप्रथम भावना ठेवून चालायचंय. बरं. लोकांसाठी काम करायचंय, स्वार्थासाठी काम नाही करायचं. लोकांपर्यंत पोहोचून काम करायचंय. लोकांना आपल्याकडे नाही बोलवायचं कामाला. कारण प्रतिस्पर्धी इतके दिग्गज आहेत. काही काही लोक तर 5-5, 6-6 वेळा निवडून गेलेले आहेत. मला निश्चितपणेच असं वाटतं, की नवीन विचारांना संधी दिली गेली पाहिजे. हं. एक नवीन परिवर्तन घडलं पाहिजे कारण अ, नवीन जनरेशन समोर येतंय, नवीन विचार समोर येतायत. हं. एक व्हिजन वेगळं आहे आमच्याकडे. हं. आणि आता मला असंही सांगायचंय, की भारतीय जनता पक्षाने म्हणजे जो राष्ट्र स्तरावरती जी इकॉनॉमिक पॉलिसी जी रिवाईज केली आपली, हं. इन्कम टॅक्सचं जे आपण म्हणतो, हं. की 12,75,000 ज्यांची इन्कम आहे, त्यांना हं. झिरो टॅक्स लायबिलिटी हं. आहे. हं. आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा 18% वरून 12% वरती स्लॅब टॅक्स केलाय. बदललेत. हां. हे स्लॅब बदललेले आहेत. हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये 12% वरून 5% वर गेला. ॲग्रीकल्चरचं पण तेच आहे. डेली इसेन्शियल्सचे 5% केले 12% तर अशा सेक्टर्समध्ये आपले जे सगळे सोसायटीतले क्लासेस जे टॅक्स पेयर्स आहेत, ह्यांना लाखो-लाखो रुपये ते सेव्ह करतायत. हं. हं. तर बी-जे-पीनी हे एक व्हिजन, एक वातावरण हे तयार केलेलं आहे आणि भारत नक्कीच विश्वगुरू बनेल. पण त्यांचे भागीदार पण आम्हाला व्हायचंय. म्हणून मला असं वाटतं, की नवीन विचारांना संधी दिली. पण ही निवडणूक लढताना खर्चिक पण असते असं बोलतात. म्हणजे कारण तू आता असं म्हटलीस, की लोकांचे पैसे वाचतायत, पण उमेदवारांचे आणि राजकीय पक्षांचे पैसे मोठ्या प्रमाणावरती खर्च होत आहेत. असं एक चित्र असतं. तुझा काय अनुभव आहे? नाही मला सांगायचंय, तुम्ही जर लोकांचं काम करताय वर्षानुवर्षापासून, जनसंपर्क तुमचा चांगला आहे, तर तुम्हाला का पैसे खर्च करावे लागतील? ही आपुलकी जर तुम्ही जपली, तर हे असं हं. काही हं. करावं हं. लागणार नाही. तर लोकांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे, एक विश्वास असणं गरजेचं आहे. बरं. तर तो विश्वास लोकं नक्कीच बी-जे-पीवरती ठेवतील. आमच्या 4ही उमेदवार आमचे भारतीय जनता पक्षाचे त्यांच्यावरती ठेवतील आणि आम्ही नक्कीच प्रभागाला विकसित करू, विकासाचं नवीन मॉडेल करू. आजसाठीचं ध्येय किंवा उद्दिष्ट तुझ्यासमोर स्पष्ट आहे, की महापालिकेची निवडणूक आणि महापालिकेच्या सभागृहामध्ये जायचंय. भविष्यासाठी म्हणून काय साधारणपणे तुझ्या डोक्यामध्ये विचार आहे? की कारण शेवटी कसं आहे, की एकदा राजकारणात पडल्यानंतर, की त्या मार्गावरती गेल्यावर तर शेवटी चालायला लागतं. कधी काही धावायला लागतं, कुठे थांबायला लागतं असंही असतं. भविष्यासाठी म्हणून काय तुझ्या डोक्यात आहे, की जसं मी तुम्हाला पुढे मगाशीच सांगितलं. महत्वाकांक्षा तुझी राजकीय महत्वाकांक्षा? नाही, ही सुरुवात आहे हं. आणि मला आत्ता ग्राउंड लेव्हलपासून काम करायचंय आणि मी करतीच आहे. मला लोकांसाठी काम करायचंय. भविष्य जे काही असेल ते सगळेच सामोरी जातात. पण चांगलं काम करून पुढे चालायचं. एक तर नक्की आहे. म्हणून भविष्याची चिंता नाही करायची आहे मला. आत्ता वर्तमानाची चिंता करायची आहे. आणि नक्कीच माझे सगळं कुटुंब माझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रभागातलं कुटुंब पाठीशी आहे. म्हणून भविष्य हे पुढे, वर्तमानात मला त्यांच्यासाठी काम तर शेवटचा प्रश्न आहे, की कसा चाललाय सध्या प्रचार? कारण तिकडे कॉलेज सगळं सोडून तू इकडे हे करते. परत नंतर तिकडे अभ्यासाचाही लोड येणार आहे, हे लक्षात ठेवायला लागेल. नाही, नाही. ते सगळं बॅलन्स करत मी प्रचार करते. आम्ही सगळे एकत्रच प्रचार करतो. हं. हं. आत्ता लोकांमध्ये राहणं गरजेचं आहे. लोकांमध्ये आधीपासूनच आम्ही राहत आलोय. तर लोकांमध्ये मिळून मिसळून आम्ही प्रचार करतोय आणि अगदी उत्तम प्रतिसाद मिळतोय. बरं. अगदी जी आपुलकी असते
ती कशी असते, माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे आमच्या प्रभागात आम्हाला बरं. म्हणजे बघायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. तर हा अनुभव माझ्यासाठी खूप छान आहे. कारण माझ्या प्रभागातले जे नागरिक आहेत, जे कुटुंब आहे, ते मला अगदी त्यांच्या हक्काच्या सहीसारखं ट्रीटमेंट देतात. एकदम आपुलकी त्यांच्या लेकीप्रमाणे मला जपतात. अगदी आम्ही सगळे एकत्र आलो, की आमचं स्वागत करतात. एक मस्त एकंदरीत वातावरण आहे आणि आम्हाला रोज एक नवीन ऊर्जा मिळते, की एवढा छान प्रतिसाद जर आपल्याला मिळतोय, तर आम्ही रोज एक ऊर्जेने सकाळी उठून एक मोटिव्हेशन घेऊन प्रचाराला सुरुवात करतो. खूप मेहनत करावी लागते. किती चालायला लागतं दिवसभरामध्ये, किती फिरायला लागतं? आता किती चालायला लागतं, किती फिरायला लागतं ते म्हणण्यापेक्षा करत राहायचं, पुढे चालत राहायचं. छान. आणि खरं पुढे जायचं असेल तर चालायला लागणारच. निश्चितपणे तुझं कौतुक सगळ्यांकडनं होतंय, लोकांकडनं प्रेम मिळतंय. अर्थात हे प्रेम मतांच्या रूपाने कितपत पारड्यात पडतं हे आपल्याला पाहावं लागेल. मात्र तू या निवडणुकीच्या राजकारणात उतरलीस त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा आणि आमच्या स्टुडिओमध्ये आलीस, मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुझं अभिनंदन. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.